जय मल्हार असा शंखनाद चारही बाजूंना होत असताना आपण पाहतोय सोन्याची जेजुरी आपल्याला स्क्रीनवर दिसते। आज सोमवती अमावस्येसाठी जेजुरीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे। ही या वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या आहे आणि मुख्य म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये एकही सोमवती अमावस्या नाहीये, त्यामुळे एक वेगळं महत्त्व या सोमवती अमावस्येला प्राप्त झालेलं आहे। मोठी गर्दी आपण पाहू शकतो। खंडोबारायाची पालखी आता निघालेली आहे आणि पालखी बरोबर भक्त सुद्धा मार्गक्रमण करण्यासाठी निघालेत। आता खंडोबारायाला कऱ्हा नदीवर नेऊन अंघोळ घातली जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा ही पालखी गडावर आणली जाणार आहे। खंडोबारायाच्या पालखीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर खंडोबारायाची पालखी कऱ्हा नदीवर नेली जाईल। तिथे स्नानानंतर खंडोबारायाला पुन्हा एकदा स्थानपन्न केलं जाईल। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष चारही बाजूंना दिसतोय आणि सोन्याच्या जेजुरीमध्ये आपण ही सुंदर अशी दृश्य भंडाऱ्याची उधळण पाहू शकतो। आपल्यासोबत जेजुरीकडनं गडावरनं थेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, खंडोबारायाची पालखी निघालेली आहे, प्रचंड असा उत्साह आपल्याला भक्तांमध्ये दिसतोय, काय अधिकची माहिती आहे? शेवटची सोमवती अमावस्या आहे आणि आता पालखी मंदिराच्या बाहेर पडलेली आहे। सर्व भाविक जे आहेत ते पालखीवरती भंडाऱ्याची उधळण करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अक्षरशः सोन्याची जेजुरी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक भाविक जो आहे तो सध्या या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण करताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि गेल्या वर्षभराची ही सोमवती अमावस्या आहे आणि पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये एकही सोमवती अमावस्या जी आहे ती येणार नाहीये। त्यामुळे आजच्या दिवसाला अत्यंत महत्व आहे आणि 25 मध्ये एकही सोमवती अमावस्या नसल्याने भाविकांनी आज मोठी गर्दी जी आहे ती वर्षाच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। काही वेळामध्ये पालखी जी आहे ती या ठिकाणाहून बाहेर करा स्नानासाठी जाणार आहे आणि आता भंडाऱ्याची उधळण या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे भाविक जे आहेत ते जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गेल्या 2 ते 3 दिवसापासून दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। भंडाऱ्याची आणि जेजुरीची उधळण या ठिकाणी केली जाते। जी, निश्चितच सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीमध्ये अलोट अशी गर्दी भाविकांची झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि आता नुकतीच खंडोबारायाची पालखी ही प्रदक्षिणेसाठी बाहेर निघालेली आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।